नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट शुभम. आता मी निघतो आहे गॅरेजवाल्याकडे माझ्या पण ते का ते तुम्हाला सांगतो. ते बॉल अडकलाय. हो काढू नको तो, थांब. म्हणून त्याचा वास होतो. हे व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल, त्याच्यामध्ये एक बॉल अडकलाय. बॉलचा मॅटर पण आहे, पण जो ड्रेन बोल्टमधून जे ऑइल लीक होत आहे त्याचा पण मॅटर आहे. तर तोच मॅटर आता मी सॉल्व करायला चाललो. बघूया आता काय होतं आहे ते. मी कालच चेक केलं हे, कारण का काल मला थोडा वास येत होता जळल्यासारखा. मी बोललो मॅटर काय आहे, मला वाटलं काही क्लच प्लेट वगैरे जळते. तो पहिलं क्लच हार्ड आहे, टाईट आहे, ते पण मी चेक केलं. तर मी जेव्हा खाली बघितलं तेव्हा कंटिन्यू मला हा वास परवापासून येत होता, पण मी जेव्हा खाली बघितलं तेव्हा मला समजलं की तो वास या बॉल जळल्याचा वास आहे. आज आहे हनुमान जयंती, तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तर बघूया काय मॅटर होतं आहे. तर मे बी ऑइल सीलचाच प्रॉब्लेम असेल. ऑइल सील नवीन टाकला तर ते होऊन जाईल. एवढा मोठा डंपर चालवत आहे, भेंडी इंडिकेटर देऊन ठेवला आहे लेफ्ट साईड. ही गोष्ट युनिकॉर्नसोबत पण झाली आहे माझ्या. ऑइल सीलचाच मॅटर होता, तो चेंज केल्यानंतर तो झालेला. खराब हो जाएगा मैं माँ. बस माझ्या गाडीवर बनवला. एवढा छेप होऊन गाडी चालवते. आता परत त्याने गाडी ठेवून घेतली तर मला एवढं चालत यायचं. सही राहा. मस्त असं राम मंदिर उभारलं इकडे, खूप छान वाटतंय बघून. आलो आपण आता गॅरेजवाल्याच्या इथे. तो काय बोलतो ते बघतो आणि मग A few moments later. गाडी आता रेडी झाली आपली. इकडे आपली चैनचा फ्रंटवाला शाफ्ट असतो ते थोडं लीक होतं. तो रबर सील केलेला, तो रबर सील आता टाकून घेतला नवीन. होपसो ₹1 घेतला नाही, फ्रीमध्ये झालं काम. ठीक आहे, आता निघूया आपण घरी जायला. तो एक ऑइल सील ब्रेक झालेला, ते तुम्हाला दाखवेन मी कोणता ऑइल सील होता तो. पेट्रोल पण लो आहे, तर पेट्रोल फिलअप करतो. सो भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, जास्त काही नव्हतं. गाडीचा प्रॉब्लेम तोच होता, तेच सांगायचं होतं. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय, जय महाराष्ट्र. Oops.